इंदापूरमध्ये आहे मी. ते काय हे बघा, इकडे झाड पडलं वाऱ्याने मोठी सगळे तिथे. हे उलटे कसे पण त्यांना काही गरज आहे सर आपलं. चला मस्त इथे 2 वडापाव खाल्ले, त्याला बरं वाटलं. आणि वेलकम टू अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ही एक व्हिडिओ सिरीज असणार आहे. एकापेक्षा जास्त व्हिडिओज या सिरीजमध्ये असणार आहेत. तर आज आपण निघालो आहे नगरला, अहिल्यानगरला, आणि त्याच्या आसपास जो परिसर आहे तोच आपण पुढे एक्सप्लोअर करणार आहे. तर आजच्या व्हिडिओत आपण पहिल्यांदा पोहोचणार आहे अहिल्यानगरला, आणि तिथे आपण आजचा मुक्काम करणार आहे. 1-2 दिवस थांबणार आहे, आणि मग आपण तिथल्या ज्या गोष्टी आहेत आजूबाजूच्या त्या सगळ्या एक्सप्लोअर करणार आहे. तर पहिल्यांदा निघूया आणि नगरला पोचूया. तर या व्हिडिओत तुम्हाला पुणे ते अहिल्यानगरचा रोड प्रवास बघायला मिळेल. आणि आपले व्हिडिओज आता रेग्युलर असतील. तर सध्यासाठी मी दर शनिवारी आपला व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतो आहे. तर दर शनिवारी सकाळी 9 वाजता आपला व्हिडिओ येईल. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, आणि चांगले चांगले व्हिडिओज तुम्हाला इथून पुढे बघायला मिळतील. ट्रॅव्हल असतील, घरातले असतील, फॅमिली ट्रिप असतील, जे आपण एक्सप्लोअर करेल किंवा जे आपले एक्सपिरियन्सेस असतील ते आपण आपल्या चॅनलवरती शेअर करतो आहे. तर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर परत जेव्हा आपल्याकडे एक लायब्ररी होईल व्हिडिओची, तेव्हा आपण मग प्रयत्न करूया की एव्हरी वीक मध्ये 2 वगैरे व्हिडिओ येतील. बट सध्यासाठी आपण दर शनिवारी हा दिवस डिसाईड केला, आणि दर शनिवारी सकाळी 9 वाजता आपला व्हिडिओ नक्की येईल. आणि जर पुढे व्यवस्थित आपले लायब्ररी बनली तर मग ट्वाइस अ वीक वगैरे आपण मग करूया. तर ते पुढे आपण डिसाईड करूया. सध्यासाठी दर शनिवारी आपला व्हिडिओ नक्की येईल सकाळी 9 वाजता. चला, प्रवासाला सुरुवात केली आहे. तर आत्ता आलो मी संगमवाडी क्रॉस करतो आहे. तर पुण्याचं ट्रॅफिक बरंच आहे. आज दुपारची वेळ आहे, तरी मला वाटलेलं की कमी असेल, पण बरंच ट्रॅफिक आहे. तर संगमवाडी क्रॉस करून मी पुढे चाललो आहे. तर एकदा ट्रॅफिकमधनं बाहेर पडूया, आणि मग आपण कंटिन्यू करूया. तर अजून पोचायला आपल्याला 3 तास दाखवत आहे. तर थोडा ब्रेक पण मध्ये आधी होईल, तर 3.5 तासामध्ये 4-4:30पर्यंत आपण पोहोचेल असं वाटतंय. बघूया मग पुढे. मग रस्त्यात ट्रॅफिक वगैरे कमी असेल तर मग जरा लवकर पोहोचेल. चला, तर आपण पोचतो आहे येरवड्याच्या इथे. तिथून राईट घेऊन आपण नगर रोडला लागणार आहे. वाघोली क्रॉस करून आपण पुढे आलो आहे. अजून 2 तास 10 मिनटं लागतील आपल्याला पोहोचायला नगरला. आत्ता ट्रॅफिकमधनं बाहेर पडलो आहे. खतरनाक ट्रॅफिक होतं. दुपारचे वाजलेत 1:45, म्हणजे 1:50 झालेत, तरी पण एवढं भयानक ट्रॅफिक होतं रोडला. तर निघता बाहेर 2 वाजले. तर आता इथून पुढे होपफुली जास्त ट्रॅफिक नसेल. छोटं रोडवरती आहे तेवढं मूव्हिंग असेल. आणि पोचतोय आपण आता वाघोलीच्या बाहेर. बरंच आभाळ आलं आहे, तर बहुतेक पावसाचा अंदाज आहे, पण मला वाटत नाही अजून 1-2 दिवस पाऊस येईल. आभाळ आहे, पण पावसासारखं आभाळ नाही आहे. तर थोडंसं ऊन आभाळ सुरू आहे. 1:45 वाजले. थोडंसं अजून आपण बाहेर जाऊया, आणि मग कुठेतरी एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे, कारण ट्रॅफिकमध्ये चालून कंटाळा आला. आणि सिग्नल जरी असलं तरी लोक मध्ये आधी कसं पण घालतात, त्यामुळं सगळं ट्रॅफिक होऊन जातं आहे. तर निघालो आता सिटीच्या बाहेर पडलो आहे, आणि बऱ्यापैकी आता आपल्याला होपफुली अंतर कवर करता येईल. आता निघालो आहे, वाघोलीच्या बाहेर आलो आहे, आणि नगर रोडला आपण कंटिन्यू करतो आहे. त्या रोडला या साईडला थोडं ट्रॅफिक कमी आहे. चला कंटिन्यू करूया.
आपण पोचलो आहे कोरेगाव भीमाला. इथून लेफ्टला तुम्ही गेला तर तुम्ही वडबुद्रुक आणि तुळापूरला जाऊ शकता. तर हा आहे कोरेगाव भीमाचा चौक. इथून सरळ पुढे आपण आता रांजणगावकडे चाललो आहे आणि तिथून मग अजून आपण पुढे कंटिन्यू करणार. तर हा आहे कोरेगाव भीमाचा चौक आणि ही बाजारपेठ आहे. इथून पुन्हाच लेफ्ट आहे, जिथनं तुम्ही वडबुद्रुकला आणि तुळापूरला वगैरे जाऊ शकता. तुळापूर आणि वडबुद्रुकला मी जाऊन आलो आहे. आणि त्याचे व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहेत. जर तुम्ही बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती आहेत, जाऊन नक्की बघा. तरी 4 महिन्यापूर्वी मी गेलो होतो वडबुद्रुकला. आणि जेव्हा हे होतं आपला बलिदान मास होता ना त्यावेळी. आणि तुळापूरला जाऊन तरी झाले मला 2 वर्ष झाली. आपला एकदम इनिशियल डेजला चॅनल सुरू केलं होतं. तर पहिल्या काही आठवड्यातच मी तुळापूरला जाऊन आलो होतो. तर दोन्ही व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती. बघायचे असतील तर जाऊन नक्की बघा. सुरू आपला प्रवास आत्ता. मला वाटतं शिक्रापूरच्या आसपास कुठेतरी आहे मी. आणि थोडंसं मध्ये ट्रॅफिक आहे भरपूर आता असं वाटतंय. शिक्रापूरमध्ये आहे मी. इथे काहीतरी बोंब झालेली आहे, ॲक्सिडेंट वगैरे. 22 मिनिटाचं हे ट्रॅफिक दाखवत आहे. बापरे, अजून आपल्याला 2 तास 8 मिनटं पोचायला दाखवते. हां, पुढे काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे झाला आहे, त्यामुळं आता आपला टाईम वाढला आहे पोचायचा. अर्ध्या तासानंतर जवळजवळ आपण ट्रॅफिकच्या बाहेर पडलो आहे शिक्रापूरच्या. आणि राईट साईडला बघा अजून ती लेन आहे तशीच पूर्ण पॅक आहे. दुपारचे 2:45 वाजले. शिक्रापूरमध्येच अजून 1.5 तास आहे आपल्याला पोचायला. तर बहुतेक आता पुढे नसेल कुठे असं वाटतंय. बघूया, पण काय सांगता येत नाही. सुरू आहे आपला प्रवास. एक अर्धा तास अजून चालेल आणि मग आपण कुठेतरी थोडंसं फ्रेश होऊया आणि थोडा पाय मोकळे करूया. बरंच वैताग आला. सुरू आहे आपला प्रवास. रांजणगाव बहुतेक मी क्रॉस केलं आहे आणि आता शिरूरकडे चाललो आहे. पुढे मला वाटतं आहे पाऊस पडतो आहे बऱ्यापैकी, कारण एकदम आभाळ आहे पुढं असं वाटतं आहे. नगरकडं पाऊस सुरू आहे. तर इथे बहुतेक मी शिरूरच्या बायपासला पोचलो असं वाटतंय. बघूया. हां, बहुतेक शिरूर जवळच आहे मी. बायपासनी आता बाहेरनी ट्रॅफिक काढलं आहे बहुतेक. आणि ते रोड थोडासा खराब आहे आणि हे मोठे मोठे ट्रक वगैरे भरपूर ट्रॅफिक आहे इथे, त्यामुळे स्लो झालं. मी रांजणगावला पोचलो आहे. चुकून मी मगाशी शिरूर म्हटलं. शिरूरला अजून थोडा वेळ आहे. हे रांजणगाव आहे. रांजणगावचा महागणपतीचं बहुतेक हे जागा आहे. इथून लेफ्टला इकडे पार्किंग वगैरे दिसतंय. तर त्यामुळं बहुतेक इथे मंदिर जवळच असणार आहे, त्यामुळे इथे ट्रॅफिक झालं आहे. तर रांजणगाव क्रॉस करून मग पुढे शिरूर येते. मग या मूविंग ट्रॅफिक आहे. हां, रांजणगावचा इथे बोर्ड पण दिसला तुम्हाला, दिसत असेल तर कॅमेऱ्यामध्ये. तर पोचले रांजणगावला. बऱ्यापैकी आभाळ आलेला आहे. इकडे पाऊस उतरला आहे. मला वाटतंय नगरमध्ये वगैरे पाऊस जोरात सुरू असणार आहे. बरंच अंधारून आलं आहे. सकाळी वाटत होतं मला इकडे पाऊस असणार आहे, तर आता कन्फर्म झालं की बराच पाऊस इकडे उतरला आहे. तर आज तर असं काही आपल्याला काही नाही आहे. तर उन्हाळी पाऊस आहे, म्हणजे प्री मान्सून पाऊस आहे, त्यामुळे जास्त वेळ राहणार नाही. लगेच पडून निघून जाईल असं वाटतं.
म्हणजे आपला प्लॅन होपफुली वर्क होईल असं वाटतं. थोडंसं असं मध्ये मध्ये ट्रॅफिक असतं त्यामुळं पोचायला वेळ लागतोय. कुठलं तरी MIDC एरिया दिसतोय मला. रांजणगावच्या बाहेर आलोय. अजून आपल्याला 1 तास 17 मिनिटं दाखवते पोहोचायला. तर 2:15 झाले आणि कारेगाव कोरेगावला आम्ही पोचलोय. तर इकडे पाऊस मग जो उतरला होता तो पडून गेला आहे. आता सुरू नाही आहे ते, पण रस्त्यावरती ओल आहे, म्हणजे पाऊस इकडनं पडून साईडला गेला असं वाटतंय. तर असा हा आता क्लायमेट आहे. तर वरती पावसाचं वातावरण सध्या आहे, बट इथं सुरू नाही आहे आणि बहुतेक इथनं पाऊस पडून गेला आहे. तर आता मी कारेगाव का कोरेगाव काहीतरी आहे ते क्रॉस करतोय. बहुतेक कारेगाव, कोरेगाव नाही आहे. कारेगावपर्यंत पोचलोय. थोडासा ब्रेक घ्यायचा. 1 तास 9 मिनटं अजून दाखवते पोचायला. थोडासा अजून एक 10-15 मिनटं चालवतो, म्हणजे थोडं जवळ जाऊया आणि मग थोडंसं पाय मोकळे करूया. आणि कंटिन्यू निघाल्यापासून कंटिन्यू ड्रायव्हिंग चालू आहे आणि त्या ट्रॅफिक पण भरपूर होतं. त्यामुळे थोडंसं ब्रेकची गरज आहे असं वाटायला लागलं. इकडे बघते पाऊस सुरू होतोय, बारीक चालू झालं आहे. हो, इकडे आता पाऊस सुरू होतोय. जोरात पाऊस सुरू आहे. मला वाटते त्या साईडच्या रोडवरती आहे ना झाड वगैरे पडलं आहे, त्यामुळे इकडं ट्रॅफिक सगळं यायला लागलं आहे. तिकडनं त्या रोडला काहीच नाही आहे. बहुतेक तिकडे झाड वगैरे पडलं आहेत वारे असं वाटतंय मला, त्यामुळे इकडे ट्रॅफिक सगळं यायला लागलं. तर जरा पुढे गेल्यावर कळेल आपल्याला. बहुतेक झाडच पडलं असणार आहे. हां, हे वाऱ्याने झाड पडलं आहे ते पुढे दिसतं. हे बघा, इकडे झाड पडलं आहे वाऱ्याने, त्यामुळे तिकडचं ट्रॅफिक सगळं या साईडला आलं आहे. वाजले 4:05 आणि अजून मी शिरूरच्या ट्रॅफिकमध्येच अडकलो आहे. अजून पण 1 तास दाखवत आहे. बेकार ट्रॅफिक आहे. कसं पण लोकांनी घातलं आहे. पाऊस थांबला आता, बट लोकांनी आहे ना कसे पण गाड्या कुठे पण उलट्या सुलट्या घातल्या आहेत, त्यामुळे सगळी बोंब उठली इकडे. त्यात हे मोठे ट्रक आहेत एवढे, तर त्यांना तर काय बोलायचं आता. ते त्यांच्या लाईनला थांबलेत, पण बाकीचे उलटे पुलटे सगळे टाकलेत ना गाड्या, त्यामुळं वाट लागली. तर बघूया काय काय होते पुढे. किती वेळ लागतोय अजून. 1 तास म्हणजे 2.5 तासाचा रोड होता. 2 तास ऑलरेडी झाले. 4चं पोचायचं टाईम होतं, तर एस्टिमेटेडच 5 दाखवायला लागले. काय माहिती आता कधी पोचते. मी शिरूर बायपासच्या इथे पोचलो आहे. अजून 1 तास 5 मिनटं दाखवते आपल्याला पोचायला. या पावसामुळे बायपासला बहुतेक इकडे आपल्याला राईटला जायचं आहे आणि इकडे शिरूरला आज जाणं ट्रॅफिक आहे, त्यामुळे इकडे ट्रॅफिक झाले भरपूर. अजून आपल्याला 1 तास तरी दाखवतोय पोचायला. आणि पाऊस भरपूर सुरू आहे, वारं वगैरे. तर बघूया कधी पोचतोय आपण. 3:30 वाजले. 4:24 झाले. जवळजवळ अर्धा तास तिथे गेला शिरूरच्या तिथे, आणि फायनली ट्रॅफिकमधनं बाहेर पडलो. हे बघा, कुठनं पण कसं पण घालत आहेत लोक, त्यामुळं. आणि पुढे आहे ना तिथे छोटा सिंगल लेन आहे, दोन्ही बाजूला घरं आहेत, बाजारपेठ आहे, आणि त्यामुळं मोठे मोठे ट्रक तिथे म्हणजे सिंगललाच गाडी जाऊ शकते असं आहे तिथे एका बाजूनी.
आणि त्यामुळं आणि सगळे मोठे जे 4 व्हीलर आलेत त्यांनी सगळे आडव्या घातल्यात गाड्या, त्यामुळं बोंब उठली सगळे तिथे. हे बघा आता हे उलटे कसे पण आहेत, त्यांना काही गरज आहे का? सरळ आपलं ह्यानी यायचं ना. हे कुठून आले बा? हे पोलीस आडवा लागले तिथे उलटे आलेल्यांना. तर पोलिसांनी पकडले, आता मारतील फाईन चांगलेच. मला पण एक जण म्हणत होता रॉंग साईडने टाक, म्हटलं नाही बाबा तू जा, पाहिजे तर तुला वाट देतो म्हणलं. मी जरासं मागे घेतली, ट्रकवाल्याला थांबवलं, पलीकडच्या साईडला होता तो आणि त्याला टाकली पलीकडे. आता सगळ्यांना चांगला फाईन मारतात पोलीस. त्यामुळे आपल्या लेनमध्ये थांबायचं 5-10 मिनिटांनी काय होत नाही. सगळ्यांनी व्यवस्थित आपल्या लेनमध्ये थांबलं तर ट्रॅफिक पटकन निघून जाते. पण असं मध्ये आधी घालतात त्यामुळे जास्त वेळ बॉम्ब उठतो. इकडे तर काहीच पाऊस नाही आहे. भरपूर पाऊस मध्येच झाला शिरूर आणि तिकडे रांजणगावच्या इथे, तर पुढे तर अजून काही नाही आहे. आता ऊन पडलं इकडे. पोचायला अजून 1 पाऊण तास लागेल, 47 मिनटं. तर खतरनाक पाऊस आणि त्यात हे सगळं ट्रॅफिक, त्यामुळे बरंच लेट झालं. 2.5 तासाचा रोड होता, ऑलरेडी 2 तास तिथेच झाले. म्हणजे 1 तास लेट आहे, पण 1-1.25 तास लेट आहे. पण 4चा रीच होता, आता 4:15 दाखवत आहे पोचायचा टाईम. काय करणार, चला आहे आता निघालोय. तर ब्रेकची खूप गरज आहे सध्या. तर थोडंसं जवळ पोचतो आणि मग थोडंसं पाय मोकळे करूया आणि थोडा ब्रेक घेऊया. वाजलेत 4:30. थोडा वेळ तो ब्रेक घेतो जोशीवाडीवाल्यांच्या इथे. थोडं वॉशरूम पण यूज करायचा. तर पुढे टोल नाका आहे बहुतेक, हां टोल नाकाच आहे इथे. ह्याच्या अलीकडेच मी थांबलो आहे. तर थोडा ब्रेक घेतो, एक 10-15 मिनटं, आणि वॉशरूम वगैरे यूज करून आता एक अर्धा पाऊण तास लागेल अजून आपल्याला, तर पोचेल आपण. तर थोडा ब्रेक घेतो आणि मग कंटिन्यू करेल. तर थोडं वडापाव आणि थोडंसं चहा वगैरे मिळते का बघतो आणि वॉशरूम. चला इथे वडापाव घेतला आहे. वाजलेत 4:45. एक वडापाव फक्त खाऊया आणि कॉफी पिऊया. ते थांबलो आहे, गाडी इकडे लावली आहे तिथे. चला थोडंसं वडापाव आणि कॉफी पिऊया. ही कॉफी मागवली, स्ट्रॉंग कॉफी. अजून एक वडापाव घेतला, 2 वडापाव झाले आणि एक कॉफी. मस्त. चला ब्रेक झाला आहे. 5ला 5 मिनटं कमी, 10 मिनटाचा ब्रेक झाला. आणि आता आपण निघूया नगरच्या दिशेने. जास्त लांब नाही, आता 40-45 मिनटामध्ये आपण पोहोचेल. मग कुठे थांबणार आहे तर ते पण मी तुम्हाला पुढे दाखवतो. हॉटेल विसरलो मी नाव, पोचल्यावर मी सांगतो. हॉटेल पूजा असं काहीतरी. बहुतेक 1 मिनिट मॅपमध्ये असेल आपल्या. प्रभा, सॉरी पूजा नाही, हॉटेल प्रभा हे आहे नगरच्या स्टेशनच्या आसपास कुठेतरी. चला 40 मिनटं अजून दाखवते. 5 वाजले, म्हणजे आरामात जरी गेलं तरी 6पर्यंत आपण पोहोचेल. मग चेक इन वगैरे करूया आणि मग जरा आराम करूया. आज वैताग आला भरपूर. चला तिथे टोल नाका आहे, टोल पण आधी भरूया. चला मस्त इथे 2 वडापाव खाल्ले, जरा बरं वाटलं आणि एक कॉफी घेतली स्ट्रॉंगवाली. चला इथे आता टोल नाका आहे, टोल आधी भरूया आणि मग आपण नगरमध्ये एंट्री करूया. टोलचं नाव मला माहीत नाही आहे काय आहे, तरी ते लिहिलं पण नाही आहे कुठे. तर हा अलीकडचा टोल आहे, नगरच्या अलीकडे. तर इथनं नगर 30 किलोमीटर आहे. चला टोल भरूया मग कंटिन्यू करूया.
वेलकम टू अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. पोचलोय आपण हॉटेल प्रभाच्या इथे. 1 मिनिट दाखवते, म्हणजे इथंच राईटला कुठेतरी आपली बिल्डिंग असणार आहे. तर इथे आपण आता 2 दिवस असणार आहे हॉटेल प्रभाला. चला पहिला चेक इन वगैरे करतो आणि मग तुम्हाला रूम कसे दाखवतो. चला पोचलोय आपण नगरला आपल्या हॉटेलमध्ये. थोडं चेक इन वगैरे करतो आणि मग तुम्हाला भेटतो. वाजले 5:45. चला आपण आलो आता रूममध्ये. ही आपल्याला भेटली 404. तर रूम कशी आहे तुम्हाला दाखवतो. ही आपली ज्या डबल बेडवाली आहे, पण मी तर एकटाच आहे. ठीक आहे, मस्त रूम आहे, क्लीन आहे. इकडे असा बेड आहे, इकडे आपल्याला छोटा विंडो आहे, इकडे हे खाली यांचं लॉन आहे. ठीक आहे, आणि इकडे हे आपला सिटीचा व्ह्यू आहे. तर असं हे रूम आहे. वरती फॅन आहे, इकडे टी व्ही वगैरे आहे. टी व्ही तर आपण कोण बघणार नाही, आपण तर बाहेरच असणार दिवसभर. इकडे AC पण आहे, लागेल तर. इकडे छोटा मिनी फ्रीज आहे. ठीक आहे, बंद आहे. इकडे किट्टल वगैरे आहे मग. आणि हे छोटा वॉर्डरोब आहे बॅग वगैरे ठेवायला. आणि हा असा मिरर आणि असा वॉशरूम आहे. ठीक आहे, क्लीन आहे. तर असं आहे वॉशरूम आहे. चला आता 6 वाजता बरोबर पोचलो आपण नगरला, अहिल्यानगरला. आणि आजच्या व्हिडिओत तुम्हाला मी पुणे ते नगरची जर्नी दाखवली. तर आता थोडं आराम करायचा. दिवसभर ट्रॅफिक आणि गाडी चालवून कंटाळा आला आहे. तर थोडासा आता आराम करायचा आणि थोडं अश्वतला वगैरे संध्याकाळी जरा फोन करायचा आणि त्यांना मेसेज करून सांगायचं की पोचलं म्हणून. आणि बाकी मग संध्याकाळी जेवण वगैरे करून आराम करायचा. आणि उद्या मग सकाळी आपण काय करणार ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत दाखवतो. तर त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. तर हा व्हिडिओ इथं संपूया. इथंपर्यंत भेटत असेल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत